तर आपण बघतो की पावसाळी बेडकं ही एक नवीन कन्सेप्ट निघाली. तर नक्की काय आहे ती? तर मला प्रश्न असा होता की पर्यटन आणि ट्रेक हे चांगलं करण्यासाठी आपण काय करावं? कम्युनिटी तयार करून त्या मुलांमध्ये ते बी रोवलंय. जेणेकरून आमच्या त्या एरियामधली सगळी लोक गड संवर्धन असेल किंवा चांगले जे कार्य आहेत त्या हा. कार्यामध्ये सहभागी होतात. तर असं प्रत्येक तालुक्यामध्ये कोणी ना कोणीतरी असे ग्रुप बनवले पाहिजेत. आता आपण बघितलं की न्यूजला एक बातमी होती की एक ट्रॅव्हल ब्लॉगर किंवा इन्फ्लुएन्सर होता. त्या रील शूट करायला किंवा त्या ठिकाणी फिरायला गेला होता. पण रील शूट करताना एक इन्सिडेंट घडला आणि त्यांचा जीव गेला. तर लोकांनी त्याच्यावरती पण कमेंट केल्या. तर हे कितपत चुकीचं आहे किंवा नक्की काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? ज्यावेळी एखादा व्यक्ती मरतो हम्म. आणि त्यावेळी तुम्ही त्याला अशी नावं देता ना, ते खूप चुकीचं आहे. मला ते अजिबात आवडत नाही. कारण ही आपली संस्कृती नाहीये. हिंदू धर्मात आपण देवांची पूजा करतो आणि आपला हा धर्म हा निसर्ग पूजक धर्म आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आपण सूर्याची पूजा करतो, बरोबर. आपण सागराची पूजा करतो, आपण प्राण्यांची पूजा करतो. कुत्रा म्हणा, साप म्हणा, नागाला पण आपण पूजतो. बरोबर. तर हे जे कुत्रे असतील किंवा जे ट्रेकला आपल्या सोबत जे येतात प्राणी, हा. ते देवाचंच रूप असतात. जे की आपल्या काळजीपोटी आपल्या सोबत येतात आणि ट्रेक झाल्यानंतर ते बाजूला होतात. नमस्कार मंडळी, कंपनी ऑफ कॉन्टेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आपल्यासोबत आहे विंग्स ऑफ ट्रॅव्हलर म्हणजेच स्वप्नील सर. चला तर मग आज आपण पाहूयात ट्रेकिंग, ॲडव्हेंचरस, सह्याद्री आणि खूप साऱ्या गोष्टी. चला तर मग. तर नमस्कार स्वप्नील सर, तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगाल की तुम्ही ॲज अ ट्रेकर सोबत अजून कोणत्या कोणत्या गोष्टी करता? तर माझं नाव स्वप्नील झांजे आणि मी महाड तालुक्यात एक छोटंसं गाव आहे बारसगाव, तिथे मी राहतो. आणि सध्या मी पुण्यात असतो आणि पुण्यामध्ये लिस्ट टू सेल नावाची कंपनी आहे, ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग एजन्सी. तिथे मी सोशल मीडिया मॅनेजरचं काम करतो. म्हणजे अच्छा. माझं ट्रेकिंगचा हा जो गोष्ट आहे ती पार्ट टाइम आहे एक प्रकारे. मी सॅटर्डे संडे फिरायला जातो आणि इतर छंद वेळेस थोडक्यात. हा छंद, आवड हा. म्हणू शकता तुम्ही त्याला. बरोबर. तर ते मी करतो सॅटर्डे संडेला आणि इतर वेळेस सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम करतो. तर तुम्ही एक कॉर्पोरेट एम्प्लॉय पण आहात. तुम्ही सोशल मीडिया हँडलिंग पण करता आणि तुम्ही ट्रॅव्हलर पण आहात. तर ही आवड कशी निर्माण झाली? मला तर आमच्या महाडचं पर्यटन आहे ना, हे जगाला दाखवायचं होतं. तुम्ही जर काही इतिहास बघाल तर सावित्रीचा जो दुर्घटना घडली होती, नॅशनल हायवे जो पडला होता, हा. तो आमच्या महाडमध्येच पडला होता. आणि ती तळी दुर्घटना आहे, ती पण आमच्या महाडमध्येच झाली होती. हा. अजून एक बिल्डिंग पण पडली होती, ती आमच्या महाडमध्ये पडली होती. तर हम्म. कोणा मित्राला आम्हाला विचारलं ना, की तू महाडचा आहेस का? तर लोक अशी बोलायची की महाड म्हणजे जे दुर्घटना घडतात ते महाड. तर मला ती जी मेंटॅलिटी आहे ना, ती चेंज करायची होती. म्हणजे लोकांनी आता महाडमध्ये तुम्ही बघितलं तर समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा महाडमध्ये लिहिला. परत 14 सत्याग्रह आहे, तो पण महाडमध्येच झाला होता. आणि आपल्या स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवरायांचा रायगड हा देखील महाडमध्ये आहे. एवढं जर सगळं चांगलं पर्यटन माझ्या महाडमध्ये आहे, तर लोक त्याला खराब दुर्घटनेने का ओळखतात? ही जी मेंटॅलिटी सोशल मीडियावरची ती मला चेंज करायची होती. आणि ही मेंटॅलिटी बाहेरची लोक येऊन नाही चेंज करणार, ती कुठल्या तरी आपल्याच माणसाने करायला हवी. कारण ती लोक तेव्हाच रील बनवणार आहेत जेव्हा ते रील फेमस होणार आहेत. पण ते रील फेमस करण्यासाठी तिथला लोकल माणूस हवा. म्हणून मी या चॅनलची सुरुवात केली होती. सध्या आपण बघतो की पर्यटन चालू आहे. पावसाळा चालू असून पण पर्यटन चालू आहे लोकांचं. तर आता सध्या एक ट्रेंड चालू आहे की अनएक्सप्लोर्ड प्लेसेस, की चला अनएक्सप्लोर्ड प्लेसेस फिरून येऊ, किंवा कोणतरी कुठून तरी शोधून काढतं की अरे ही अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे, आपण जाऊया, मी त्या रूटला गेलो होतो. तर मला त्याच्याबद्दल तुम्हाला थोडे प्रश्न विचारायचे होते की अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आणि लोकांचं तिथं जाणं किंवा त्या एक्सप्लोर करणं किती गरजेचं आहे, किंवा तुमचं मत काय आहे? तर खूप चांगला विषय हा. तर अनएक्सप्लोर्ड प्लेसेस खरं तर त्याला हिडन जेम म्हणतात. आजकाल इंस्टाग्रामवर ट्रेंड चाललाय की हिडन जेम्स, हिडन जेम्स. बरोबर. तर जे नॉर्मल लोक आहेत आपली, ते इंस्टाग्रामला एक रील बघतात हा. की मित्रांनो मी आता हिडन जेमला आलोय, पुण्यामध्ये ही जागा, पुण्यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर, कोणालाच बरोबर. माहित नाही. असं तुम्हाला ते रियालिटी माहित नसते, फक्त रील बघता आणि तिथे जाता. जातात. आणि खरं तर सह्याद्री मित्र खूप भयानक आहे एकदम. तुम्हाला ज्यावेळी ती ऍक्च्युअल प्लेस शोधायला जाता ना, कदाचित तुम्हाला तिथे जाईपर्यंत 10-10, 15-15 तास लागू शकतात, जर तुम्हाला तो रोड माहिती नसेल तर. म्हणून तुम्ही रील आणि रियालिटी ह्या दोन गोष्टी बघितल्या पाहिजे जायच्या आधी. तिथे कोण ऍक्च्युअल मध्ये तुमचा मित्र गेलाय का हे तुम्ही आधी त्याला विचारा कॉल करून की यार तू ह्या जागेवर गेलायस का. कारण रील बनवणारा फक्त व्ह्यूजच्या नादात असतो. 90% बघा गेलात तर 90% जण फक्त व्ह्यूज साठीच रील्स बनवतात, की एखादा रील घ्यायची, हिडन जेम सांगायचं. मनापासून जाणार असं हा, मनापासून जाणारे खूप कमी आहेत, किंवा इतिहास बघायला जाणारे किंवा लोकांना खरोखर हेल्प करायला किंवा पर्यटन वाढवण्यासाठी जाणारे खूप कमी आहेत. बरेच जण फक्त व्ह्यू साठी जातात आणि ते ह्या विचार नाही करत की येणाऱ्या व्यक्तीला इथं आपण सांगावं की अरे इथं यायला कठीण आहे,
इथं येताना तुमचा जीव जाऊ शकतो, हा. अशा शक्यता होऊ शकतात. हे ते सांगत नाही. ते फक्त सांगतात तुम्हाला रील मध्ये तुम्हाला एक वेगळं जग दाखवतात, रियालिटी एक वेगळी असते. तर ती तुम्ही पहिली जाणून घ्यायला हवी. तरी समजा आपण जातोच त्या प्लेसेस बघायला, तर काय काय काळजी घ्यावी? आता तुम्ही जर रील बघून एखाद्या जागी जाताय आणि ठरवलं तुमच्या मित्रांचा प्लॅन झाला हा. की मला ही जागा आहे, एखादा वॉटरफॉल तिथे जायचंय, हा. तर पहिलं तर तुम्ही तुमच्या ओळखीत कोण तिथे गेलाय का ते बघा. कारण इंस्टाग्रामवरचा तो इन्फ्लुएन्सर तुमचा मित्र नाहीये. बरोबर. तो आणि व्ह्यू साठी व्हिडिओ बनवले आणि तुम्ही ती रील बघून मस्त त्याच्या आयफोनची फोटोग्राफी बघून तुम्ही जाताय. म्हणजे तो गेलाय तर मी पण गेलंच पाहिजे, की मला जायची उत्सुकता आहे, पण माहित नाही आपल्याला काय. तर त्याने काय सांगितलं तुम्हाला, फक्त व्ह्यू साठी चांगली एक व्हिडिओ बनवून टाकले, तुम्ही जाताय तर तुमच्या ओळखीत कोण गेलंय का पहिलं बघा. आणि तिथे जाण्याच्या आधी त्या जागेचा ऑफलाईन मॅप असतो, गुगल मॅप, बरोबर. तर तो डाउनलोड करा. कारण जर तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड केला नाही तर बरेचसे सह्याद्रीमध्ये अशा जागा आहेत जिथे रेंजच नाही. बरोबर. बरोबर. तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करा आणि तुमच्या एका मित्राला किंवा तुमच्या एका फॅमिली मेंबरला अकाउंटेबल म्हणून तुम्ही व्हॉट्सअपला लाईव्ह लोकेशन सेट करून ठेवा, जेणेकरून काही प्रॉब्लेम झालाच तर लाईव्ह लोकेशन लास्ट कुठं होती तुमची, त्यामुळे तुम्हाला ऍटलीस्ट फाइंड आउट तरी करता येईल. आणि जे नंबर्स असतात आपले, जे ट्रेकिंग ग्रुप्स असतील किंवा जे काही संस्था आहेत, त्यांचे तुम्ही नंबर्स घेऊन ठेवा. इन केस जर तुम्ही कुठे अडकलात आणि रेंज असेल तुम्ही त्यांना कॉल तरी करू शकता. ह्या काही गोष्टी आहेत तुम्ही पाळायला हव्यात. एकदम भारी सांगितलं की काय काय घेतलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. आता आपण बघितलं की आपण काय काय केलं पाहिजे, पण माझा प्रश्न आता असा आहे की आपण फिरायला जाताना आपण काय नाही केलं पाहिजे. तर तुम्हाला जर ट्रेकला जायचं असेल तर ट्रेकला जाण्याच्या आधी तुम्ही फक्त इंस्टाग्रामचे रील्स बघून जाऊ नका, त्याची रियालिटी जाणून घ्या. एखाद्या जागेवर जाण्याच्या आधी जर तुम्हाला त्या जागेवर खरोखर जायचंय आणि त्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्या कल्चरची तुम्हाला रिस्पेक्ट आहे, तरच जा. नाही तर उगाच आपल्या मित्रांनी प्लॅन बनवलाय, मस्त जायचं, दारू घेऊन जायची, धिंगाणा घालायचा आणि पुन्हा त्या जागेची नासधूस करून टाकायची, निसर्गाला पण त्रास, तिथल्या लोकांना पण त्रास, आणि परत काही इन्सिडेंट झाला तर तुमच्या आई वडिलांना त्रास. तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही बाहेर कुठे जाताय कधी अचानक प्लॅन बनतो, मित्र कॉल करतो, भावा कुठे आहेस, इकडे चला जाऊ फिरायला, निघतात मित्र मैत्रिणी, घरी सांगतच नाहीत, की आपल्या आईला सांगत नाहीत, पप्पाला सांगत नाहीत, घरचे विचार करत बसत कुठे गेला माझा पोरगा. तर घरच्यांना नक्की सांगा. कारण काय, मरणारा माणूस मरतो, त्याला काही दुःख होत नाही, पण दुःख त्यांना होतं जे मागे राहतात, त्यांचे आई वडील आहेत, तुमचे मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना दुःख होतं की बाई माझा मित्र गेला, माझा पोरगा गेला. मेलेल्या माणसाला काय दुःख आहे, तो निघून गेला. घरी विचारून सांगणं किंवा घरी विचारून जाणं हे खूप महत्वाचं आहे थोडक्यात. हो. तर मला पुढचा प्रश्न असा होता की एक ट्रेकर आणि पर्यटकांपासून कसा वेगळा असतो? तर ट्रेकर जो असतो ना, तो जायच्या आधी अभ्यास करून जातो की तिथं जाण्याच्या आधी माझी ती कॅपॅसिटी आहे का जाण्याची. एखाद्याने ट्रेक केला म्हणून मी करू शकतो असं नसतं, त्याची कॅपॅसिटी वेगळी असते. त्याने 100 ट्रेक केले, तो 100 किल्ल्यांवर गेलाय. मी एखादा ट्रेक करताना पहिलाच जातोय, पहिलाच किल्ला लिंगाणा धरतोय, तर ते चालणार नाही. तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखा. आणि बरेचसे 90% लोक आहेत ते फिरायला जातात, फोटो काढायला जातात, पण जो ऍक्च्युअल ट्रेकर आहे तो आनंदासाठी जातो, तिथला इतिहास जाणून घेण्यासाठी, तिथलं कल्चर जाणून घेण्यासाठी आणि आठवणी बनवण्यासाठी जातो. तर आपण बघतो की पावसाळी बेडकं ही एक नवीन कन्सेप्ट निघाली, तर नक्की काय आहे ती? पावसाळी बेडकं म्हणजे अशी लोक जे फक्त आणि फक्त पावसाळ्यात फिरत जातात. जेव्हा गड हिरवा असतो, तिकडे तुम्हाला चांगलं पर्यटन दिसतं, त्यावेळेस अशी लोक जातात. आणि इतर वेळेस उन्हाळ्यात किंवा आपल्या गड संवर्धनाच्या वेळी ही सगळी लोक गायब असतात. तर ह्या अशा लोकांना सध्या ऑनलाईन पावसाळी बेडकं म्हणून लोकांनी टर्म दिले. तुमचा ट्रेक करतानाचा एखादा किस्सा सांगाल का? आता तुम्ही त्या भागातून येता की महाड साईडला, तिकडे खूप ट्रेक वगैरे होतात किंवा आपण सह्याद्री रांगातच राहताय तुम्ही, तर तुम्ही लहानपणापासून थोडक्यात तुम्हाला आवड आहे, तुम्ही करताय, तर तुमच्याबद्दल ट्रेक करताना किंवा ट्रॅव्हलिंगला जाताना असा कोणते किस्से घडलेत का ते तुम्ही सांगू शकाल? मी एका वॉटरफॉलची रील बनवली होती आणि तो वॉटरफॉल फेमस झाला. तो एक हिडन जेम होता, अनएक्सप्लोर्ड होता तो. अनएक्सप्लोर्ड होता आणि तो फेमस झाला. खूप जण जायला लागले अचानक. ते गावातली लोक म्हणायला लागले, अरे अचानक एवढे लोक आमच्या गावात कशी यायला लागले. आणि नंतर तिथं असं झालं की त्या वॉटरफॉलच्या जवळ एका छोट्याशा तलावामध्ये एक पोरगा मेला, त्याची डेथ झाली. आणि मग पोलिसांची चौकशी झाली, सगळे विचारायला लागले भाई इथं अचानक एवढे लोक कशी यायला लागले. तर त्यांनी सांगितलं की एकाने व्हिडिओ बनवली होती, माझ्या मित्रांनी फोन केले की भाई तू व्हिडिओ बनवली होतीस तर असं झालं. तर मला थोडा गिल्ट यायला लागला. तर माझा मित्र आहे, तो मला म्हटलं की स्वप्नील गिल्ट यायची काही गरज नाहीये ह्या गोष्टीमध्ये, तुझी काय चुकी नव्हती. खरं तर तो पोरगा गेलाय, त्याची डेथ झाली अशी की त्यांनी त्याच्या भावासोबत एक पैज लावली होती काहीतरी, आणि त्या पैजेमुळे तो आहारी गेला. मग तो कुठेही जरी गेला असता तरी तसंच झालं असतं. बरोबर आहे, निसर्गाची मस्ती करणं हे नेहमी मागातच पडणार.
मग एखादा गोष्ट तुम्हाला दाखवतो ऑनलाईन आणि जर मी सांगितलं पण होतं की इथं तुमच्या काळजीनुसार या, हा. आणि ही प्रत्येकाची Precautions पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि तो वॉटरफॉल काही एकदम डेंजर पण नव्हता. हा. पण तुम्हाला एखाद्याला मारायचं असतो, काही करतो तो, कुठल्या चांगल्या सेफ जागी जरी गेला तरी तो तिथं वेळेचाळी करून त्या तसाच राहतो. तर आता आपण बघतोय की सध्या खूप साऱ्या बातम्या येतात की धबधबे म्हणा किंवा डोंगर रांगा म्हणा, हे मृत्यूचे सापळे बनत चाललेत. तर कशामुळे? तर धबधबे आणि हे सह्याद्रीतले जे आपल्या प्लेसेस आहेत ते मृत्यूचे सापळे नाही आहेत, तो निसर्ग आहे. आणि निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच भयानक देखील आहे. मग तिथे जाण्याच्या आधी तुम्ही विचार करा की तुम्हाला धबधब्याच्या खाली कशाला जायचंय. तुम्ही लांबून पण तो धबधबा एन्जॉय करू शकता ना. बरोबर. तर लांबून फोटो काढा, टाका इंस्टाग्रामवर. तुम्हाला जर फोटोज काढायला जायचंय तर कशाला त्याची मृत्यूची परीक्षा कशाला घ्यायची, की तो पाणी किती खोल आहे किंवा पोहून बघतो, आणि पोहायची प्रॅक्टिस इथं करायची, इथंच आपल्या रेसिंग लावायची पाण्यामध्ये. तर त्यावेळी तुम्हाला मृत्यू आठवतच आहे. ज्या गोष्टींची सवय नाही त्या गोष्टी मुद्दामून आपण दाखवायचे की नाही, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. मुद्दामून डेअरिंग घ्यायची अंगात, ऍड्रेनलिन रश थोडक्यात. हा, उगाचच आपल्या मित्रांमध्ये जास्त तर मित्रमैत्रिणी बाहेर फिरायला गेल्यावर असतं पोरांचं थोडंसं, हा. की पोरी समोर Smart थोडासा दाखवायचं. स्मार्ट दाखवायचं की मी किती डॅशिंग आहे, हा. किती मी भारी आहे, माझ्याकडे काय स्किल्स आहेत. हे दाखवायच्या नादात बरेच जण फसतात, आणि मग ते जे धबधबे आहेत त्यांना आपण मग मृत्यूचे सापळे किंवा इतर काही गोष्टी म्हणतो की हे इथं गेला लोक डेथ होते. काय होत नाही. तुम्ही जर पर्यटन हे डोळस केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदाच होणार आहे. बरोबर. तुम्ही जर काही निसर्गाशी जर तुम्ही छेडछाड केली तर नक्की निसर्ग तुम्हाला सोडणार नाही. तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणते ट्रेक केलेत? आतापर्यंत ट्रेक म्हणायला गेलं तर राजगड असेल, रायगड असेल, मोस्टली मी किल्ल्यांवर गेलो. आमच्याकडचे जे अनएक्सप्लोर्ड किल्ले आहेत, जे की रायगडच्या साखळीमध्ये जे किल्ले येतात, कांगोळे असेल, सोनगड असेल, तर जे असे किल्ले मला माहीतच नाहीत. हा मोस्टली मी अनएक्सप्लोर्ड जागी जाणं पसंत करतो. कारण आता तुम्ही बघू शकता की लोहगड किंवा जे पेप फॉर्ट आहेत तिथं नुसत्या गर्दीच्या गर्दी, तासन तास तुम्हाला तिथं लाईन मध्ये थांबावं लागतं किल्ल्यावर जाण्यासाठी. तर सिंहगडचं काय झालंय पुण्यातल्या, तुम्ही सॅटर्डे संडे तर जाऊच नका. सिंहगडला सॅटर्डे संडे गेलात ना तुम्ही, तर तुम्ही ते गड जाऊ द्या, तुम्ही 2-3 तास खालीच पायथ्यालाच त्या गाड्यांमध्ये अडकून एवढी राहता. गर्दी होती. एवढी गर्दी असते. मला हे समजत नाही की जे आलेल्या जागा फेमस आहेत तिथं लोक सारखे जाऊन जाऊन गर्दी का करतात. सॅटर्डे संडेला बघा तिथं एक गर्दी असते. त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात कितीतरी किल्ले आहेत. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की हजरीला आपल्याकडे 361 किल्ले आहेत, आणि आपण एक एक किल्ला जर एक वर्ष जरी लढवला ना, तो आज न ते उद्या तो औरंगजेब आपल्या महाराष्ट्रात येणार आहे. आपण एक किल्ला एक वर्ष जरी लढवला तर त्याला 361 वर्ष लागतील आपलं पूर्ण स्वराज्य जिंकून घेण्यासाठी. तर एवढे आपले 361 आपल्याकडे किल्ले आहेत, आणि त्या किल्ल्यांना जर आपण पर्यटन दृष्ट्या बघितलं तर कदाचित एवढी गर्दी जशी आपण बघतो लोहगडावर होते, पेप फॉर्ट होते, तशी होणार नाही. थोडक्यात गडावर जाताना इतिहास बघायला जातो, इतिहास जपायला जातोय, ह्या भावनेनं जावा असं म्हणणं आहे थोडक्यात. आणि गेलात तर ऑब्व्हियस आहे, एका जागी तुम्ही गेलात तर तिथं वस्तूंची हानी होणारच. गर्दी केलीत आणि गर्दीमध्ये चुकून धक्का लागला. आता मध्ये काय होतं, राज्याभिषेक होता रायगडाचा. तर रायगडाचा राज्याभिषेकाला भयानक गर्दी असते. 1 जून 6 जून अशा म्हणून सगळेजण जातात. कोणाला माहिती नाही महाराजांचा इतिहास, अशी लोक जातात. आणि तिथे असा इन्सिडेंट घडला की लोक राज्याभिषेक बघायला त्या रायगडाच्या भिंतीवर चढलीत आणि ती भिंतच खाली पडली. मग काय फायदा आहे का राज्याभिषेकाचा? ते आपलं सगळं महाराजांची आपण एवढी निष्ठा, वास्तूची थोडक्यात हानी करून काय फायदा आहे का? मग अशा गोष्टी टाळायला पाहिजेत. आता तुम्ही बघताच की महाड साईडला किंवा त्या भागात कोकण साईडला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या अनएक्सप्लोर्ड आहेत. तर तुम्ही म्हणजे असंच म्हणजे ठरवून नाही किंवा कधीतरी तुम्ही ठरवले मित्रासोबत की चल आपण जाऊया, फिरायला जाऊया, किंवा काय असं तुमचा प्लॅन कसा असतो? मी प्लॅन करताना पहिलं तर पुस्तकं वाचतो. कारण जसं मी म्हटलं की मला अनएक्सप्लोर्ड गोष्टी बघायला आवडतात, आणि अनएक्सप्लोर्ड गोष्टींची बरीचशी माहिती ही पुस्तकांमध्ये मिळते आपल्याला. म्हणजे जुन्या पुस्तकांमध्ये? हा, पुस्तकांमध्ये जे आपले डके घाणेकर असतील, त्यांच्या जागी जे लेखक आहेत त्यांनी जे पुस्तकं लिहून ठेवले त्या पुस्तकांमध्ये जागांची माहिती किंवा रायगडचा परिसर अशी जी काही पुस्तकं आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला एक माहिती मिळते ओव्हरऑल. आजूबाजूला खूप सारे सांगितलं. हा, तर लिस्ट ऑफ प्लेसेस असतं त्यात मी बघतो की माझ्या घराच्या कुठे आजूबाजूला आहे, किंवा हे भोरमध्ये कुठे आहे, किंवा पुण्यामध्ये कुठे आहे, महाडमध्ये कुठे आहे, असं मी लिस्ट आउट करतो आणि त्या जागी गेल्यावर मी तिथे जातो. तर गड किल्ले सोडून बाकीच्या गोष्टी तुम्ही अनएक्सप्लोर्ड करता, तेव्हाच एखादा किस्सा सांगाल का? एकदा काय होतं, आम्ही हरिहरेश्वरला गेलो होतो, आणि हरिहरेश्वरवरून रिटर्न येताना माझा मित्र मागे बसला होता आणि त्याला मी गुगल मॅप लावून दिला आणि मी गाडी चालवतो. त्याला म्हटलं की मला फक्त सांग की लेफ्ट कुठं, राईट कुठं, सरळ जायचं, काय जायचंय.
तर तो मागे बसला आणि गुगल मॅप बघायचं सोडून तो आपल्या गर्लफ्रेंडची चॅटिंग करत बसला. आणि मला वाटलं आहे रोड सरळ. मी त्याला म्हटलं सरळ ना, हा हा. सरळ सरळ. आणि असं करता करता आम्ही गेलो एका आदिवासी वाडीमध्ये आणि रोड झाला ब्लॉक आहे. अरे बोललो हे काय, बोललो कुठं आलो आपण, बघ हा. मॅपवर. म्हटलं रेंज गेली हम्म. आणि हे गाव कुठे आहे मला काय समजत नाही, मॅप पण नीट चालत नाही नीट. मग त्यांना विचारलं आजूबाजूला की महाड इथं कुठे आहे, सांगा आम्हाला कुठल्या डायरेक्शनला आहे. तर ते म्हणले की यार आम्हाला माहितीच नाही महाड काय, कुठं जागा आहे ही. त्यांचा थोडक्यात लोकांशी संपर्क नव्हता हा, अशी त्यांचा वस्ती होती. संबंध नव्हता जास्त. आणि मग तिथून आम्ही निघालो. हम्म. नशीब गुगल मॅपचा एक फीचर आहे की जर तुम्ही एकदा नॅव्हिगेशन लावलं हा. तर ते ट्रॅक करतं की तुम्हाला बरोबर, जोपर्यंत कुठं तुम्ही जाऊन एक्झिट मारत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जागेची लोकेशन दाखवतं. तर आम्ही त्या हिशोबाने निघालो हम्म. आणि रस्त्यामध्ये ना माझा मित्र म्हणला वर बघ, आणि मी वर बघितलं तर त्या झाडावर आहे ना एका माणसाला, म्हणजे माणूस नाही म्हणू शकत, एक बाहुला होता, त्या बाहुल्याला उलटा लटकवला होता. हम्म. आणि मी एवढा घाबरलो. आता मित्र म्हटला की यार इथं गाडी थांबवायला नको, हा एरिया थोडा डेंजर वाटतोय. हम्म. तो आंबेत घाट होता, आंबेत घाट आहे आणि त्या आंबेत घाटाला किस्सा घडला होता. आणि समोरून एक फोर व्हीलर आली आणि ती थांबली आणि तिने म्हटलं प्लीज प्लीज थांबा 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 थांबा. आम्हाला त्यांनी थांबवलं, आम्ही पण थांबवलं. आम्ही दोघं टू व्हीलरवर होतो. ते म्हटले कुठे चाललाय, म्हणलं महाडला. तर म्हटलं जाऊ नका, कारण आम्ही आता ह्या घाटातून आलो, आम्हाला एकही गाडी दिसली नाही, फक्त तुम्ही दिसला म्हणून आम्ही तुम्हाला थांबवलं आणि सांगितलं की पुढे जाऊ नका. हम्म. तर आम्ही डिसाईड केलं की नाही, जायचं 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 म्हणून. त्यांना म्हटलं तुम्हीच जा, इकडे हरिहरेश्वर आहे जवळच ते आहे. तर ते म्हणले नका तो आमच्यासोबत चला, पण आम्ही गेलो पुढे. आणि नशीब ते गुगल मॅपचं नेव्हिगेशन होतं म्हणून आम्ही आमच्या घरी पोहोचलो. नाहीतर हे अशा आंबेत घाट किंवा भोर घाट जे हा. असे घाट आहेत तिथे खूप भयानक इन्सिडेंट घडतात आणि वाटमारे वगैरे लोक असतात आणि रात्रीच्या वेळी तर अशा ठिकाणी जाऊच नाही तुम्ही. आता पण बघितलं, तुम्ही सांगितलं की बाहुली लटकावली होती किंवा काय, तर मला असं वाटतंय की तिथल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी इंटरफेअर करू नये त्यांच्या वस्तीमध्ये किंवा काय, किंवा त्याला भियावं त्या एरियात जाण्यासाठी, म्हणून लागलं असू शकतं किंवा असं मला वाटतंय. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की चकवा हा प्रकार काय असतो, की खूप लोक म्हणतात आम्हाला चकवा लागला, तर तुम्हाला कधी कसा अनुभव आलाय का? तर चकवा लागणं तर हिथं एक सायंटिफिक पण रिझन आहे ह्याला. आणि कोकणात आम्ही राहतो म्हणून आम्हाला तर बरंच माहितीये की त्या कहाण्या असतात वेगवेगळ्या. हा. तर कसं असतं की जेव्हा आपण एका जंगलातून जात असतो, ट्रॅव्हल करत असतो, तेव्हा आपल्याला ती सेम सेम झाडं दिसतात. अच्छा, हा, 30 ते झाड, म्हणजे एक प्रकारे आपण हेप्नोटाईज झालं का आपल्याला त्याच गोष्टी दिसून दिसून आपल्याला वाटतं की यार हे परत बघितलंय का, म्हणजे हे मी परत बघितलंय का, इथून गेलोय मी. गेलो तरी पण मला ही गोष्ट हा. परत कशी दिसते. आणि जे भोर घाट आहेत, वरण घाट जो आमचा हा. आहे, तर तिथे सेम टू सेम टर्न आहेत, सेम टू सेम लोकांनी बांधलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला सेम दिसतात. आणि तिथे 2 गाव आहेत, 2 गावांची नावं हिरडोशी आहेत. मग पहिला हिरडोशी पाठी आली की म्हटलं हिरडोशी आलं होतं, परत दुसरी हिरडोशी पाठी येते. आणि बोला हिरडोशी परत आलं होतं, म्हणून भोर घाटातून जाताना पण लोक घाबरतात, म्हणतात यार चकवा लागला का मला. तर तसं काही नाहीये, चकवा मला तर नाही लागला असं कोणाला आयडिया नाही. पण ते एक हेप्नोटिझम सारखा एक इफेक्ट पडतो माणसावर, म्हणून त्याला वाटतं असतं. आणि कधी कधी काय होतं की मला असं वाटतं की आपण तिथं पहिल्यांदा गेलो असतो ना त्या जागेवरती, त्यामुळं कधी कधी स्कॅनर घेतला असेल तर सेमच दिसतो आपला पुढे पण. हा, आपला जो माइंड आहे किंवा ब्रेन म्हणू शकतो, तो इमॅजिनरी ब्रेन आहे. म्हणजे त्याला गोष्टी शोधायचा, म्हणजे तुम्ही जर आकाशात जरी बघितलं ना तर तुम्हाला तर्क कुठेतरी शोधायला वाटतं प्रत्येक कावळा दिसतोय, मला बदक दिसतोय, ढगांमध्ये वेगळ्या गोष्टी रूप दिसतायत, दिसते. डोंगर दिसतोय, डोंगरामध्ये मला वेगळाच प्राणी दिसतोय. म्हणजे माणसाच्या ब्रेनला ती सवयच आहे की अशा नसलेल्या गोष्टी क्रिएट करायची. तर्क शोधायचे प्रत्येक हा, ठिकाणी. प्रत्येक गोष्टीत तर्क शोधायची की हे असं आहे तसं आहे, म्हणून ते चकवासारखा असा विषय झाले बरेच. तर आता आपण बघतो की एक्साइटमेंट खूप असते लोकांच्यात की मला ट्रेकला जायचे, चला चला ट्रेकला जाऊ, विकेंड आलाय चला ट्रेकला जाऊ. जाताना कशी स्लीपरवर किंवा क्रॉक्स घालून किंवा तसंच जातात कसे पण, तर हे कितपत योग्य आहे? पहिलं तर अशा लोकांनी ट्रेकला जाऊच नाही हम्म. जर तुमच्याकडे इक्विपमेंट नसतील. कारण जर तुमच्या चपलीला ग्रीप नाहीये आणि तुम्ही जर कुठं पडलात आणि लागलं, तुम्हाला इथं झाली, तर तुमच्या अवयवाची किंमत ही खूप जास्त आहे, लाखोंमध्ये बोलायला गेलात तर. तर चप्पल जे शूज आहेत ते ट्रेकिंगचे मान्सूनचे शूज आहेत ते 1,500 ते 2,000 मध्ये येतात. पण तुम्हाला जर लागलं आणि तुमचा डोक्याला लागलं, पायाला लागलं आणि तिथे काही इजा झाली, तर तो दवाखान्याचा जो खर्च आहे ना तो कदाचित त्याच्या 100 पटीने पण जास्त असू शकतो. बरोबर. मग ते तुम्ही चांगले क्वालिटी शूज घेणं, सनस्क्रीन वापरणं, जर तुम्ही उन्हाळ्यात फिरत असाल, फुल हँड शर्ट घालणं, आणि अजून जे इक्विपमेंट असतात सेफ्टीचे ते सोबत ठेवणं, ह्या अशा गोष्टी तुमच्या ट्रेकिंगला जाताना असाव्यात, तरच तुम्ही पूर्व ट्रेकला जा. तयारीनं जाऊ, उगाच कसं पण जायचं म्हणून जायचं नाही. आपण खूप लकी आहोत की आपल्याला हात दिले देवाने, पाय दिलेत, डोळे दिलेत, आणि बरेच जणांना ते नाहीये. ज्यांच्याकडे नाहीयेत ना त्यांच्याकडे तुम्ही बघा आणि मग तुम्हाला तुमच्या अवयवांची व्हॅल्यू समजेल की यार माझ्याकडे 5 बोट आहेत, किती मी नशीबवान आहे. तर त्यांना दिलेत देवाने, तर सांभाळून ठेवा. आणि अशा ट्रेकिंगच्या आणि
थोडक्याच्या मजेसाठी तुम्ही त्यांना वाया नका घालू. म्हणजे थोडक्यात स्वतःची पण किंमत करा. म्हणजे ही तर सगळ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे. उगाच कसं पण जायचं म्हणून हा, गेलं तुमच्या आई आणि वडिलांनी केलंय. तुम्हाला लहानाचं मोठं काय एका वॉटरफॉल मध्ये किंवा एखाद्या छोट्याशा इन्सिडेंट मध्ये घालवलं नाही केलंय. बरोबर. त्यांची पण स्वप्न आहेत की माझ्या पोराने काहीतरी करावं, मोठं व्हावं. तर तुम्ही मजा करा, काय प्रॉब्लेम नाही. मजा मी पण जातो, सध्या ट्रेकला जातो, मस्त फोटोज काढतो चांगले हा. चांगले पोजेस मध्ये. पण सगळ्या गोष्टी मी सांभाळून करतो. हम्म. धाडस करावं पण वेळ धाडस नसावं. आता पण बघितलं की न्यूजला एक बातमी होती की एक ट्रॅव्हल ब्लॉगर किंवा इन्फ्लुएन्सर होता. त्या रील शूट करायला किंवा त्या ठिकाणी फिरायला गेला होता. पण रील शूट करताना एक इन्सिडेंट घडला आणि त्यांचा जीव गेला. तर लोकांनी त्याच्यावरती पण कमेंट केल्या. तर हे कितपत चुकीचं आहे किंवा नक्की काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? मला तर न्यूज वाल्यांचं पटतच नाही पहिलं तर. हम्म. ते एखाद्या इन्सिडेंटला इन्सिडेंट म्हणून दाखवत नाहीत, हम्म. त्याला ते रंगवून सांगतात. हा. म्हणजे ती मुलगी तिथे फिरायला गेली, ठीक आहे, ती गेली तर हे टाकतात, ती रील काढायला गेली आणि मग पडली. हा. न्यूज म्हणजे काय असतं माहितीये का? न्यूज म्हणजे अशी गोष्ट असते की जी रियालिटी सांगते. बरोबर. बाबा हे होतं, असं झालं, तुम्ही ठरवा काय होतं ते. हम्म. हे लोक असं नाही करतात. चौकात भांडणं झाली, मग तिथे ह्याचे कार्यकर्ते होते, त्याचे कार्यकर्ते होते, मग आम्हाला वाटलं की असं असू शकतं, असं तसं असू शकतं, आणि त्या कहाणीला ते रंगवतात आणि तुमच्यासमोर मांडतात. ही न्यूज नाही मित्रमैत्रिणींनो, हे एक फेक गोष्ट आहे. हम्म. न्यूज जी रियालिटी आहे तीच दाखवायला हवी होती. तर पहिलं तर आपल्याला माहित नाही ती मुलगी फिरायला गेली होती का रील काढायला गेली होती आणि ती त्यामुळे पडली का कशामुळे पडली. बरोबर. मग तिला आपण डायरेक्टली जज नाही करू शकत. हम्म. कारण जेव्हा आपण एखाद्याला जज करतो आणि काही लेबल लावतो ना, आणि सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. लगेच तिची पूर्ण इमेज खराब झाली. तिने आतापर्यंत 250K काय फॉलोअर कमवले होते, चांगल्या रील्स टाकून कमवले होते. तर तिला लोकांनी केअरलेस ट्रॅव्हलर, बेडूक पावसाळी, असे काही काही टॅग दिले. काही पण कमेंट्स. हा, मग ज्यावेळी एखादा व्यक्ती मरतो हम्म. आणि त्यावेळी तुम्ही त्याला अशी नावं देता ना, ते खूप चुकीचं आहे. मला ते अजिबात आवडत नाही. कारण ही आपली संस्कृती नाहीये. इव्हन प्रभू श्रीराम आहेत, त्यांना आपल्या लक्ष्मणांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही शत्रूच्या ज्या डेड बॉडीज आहेत त्यांना आणि आपल्या लोकांच्या डेड बॉडीजला एकत्र का तुम्ही अग्नी देताय. तर श्रीराम म्हटले होते की आपले जे शत्रू आहेत ते मरायच्या आधी आपले शत्रू होते, पण मेल्यानंतर ते आपले शत्रू नाही. तर ही आपली संस्कृती आहे. आणि शत्रू जाऊ द्या, ही मुलगी तर आपली एक फ्रेंडच होती, आपल्यातलीच होती, शत्रू पण नव्हती. आणि तिला आपण असं डिफेम करायचं, तिच्याबद्दल असं बोलायचं, ते न विचार करता की तिच्या आई वडिलांना काय वाटत, तिच्या मित्रमैत्रिणींना अशा कमेंट्स बघून काय वाटत असतं. आपण त्याचं दुःख कमी नाही करू शकत, बरोबर. पण ऍटलीस्ट ते दुःख वाढवू तर नका ना तुम्ही. तर ट्रेकला जाताना किंवा फिरायला जाताना कोणत्या प्रकारच्या मेंटॅलिटीच्या लोकांबरोबर आपण जावं? फिरायला जाताना तुमच्यासोबत असा एकतरी व्यक्ती हवा जो तुमच्या वडिलांसाठी काळजी घेईल. म्हणजे तुम्हाला जर ट्रेकला जाताना दम लागतोय तर तुम्हाला तो विचारेल की तुला काय हवंय का, तुला काय प्रॉब्लेम होतोय का, मी तुझ्याकडे काय करू का. तर असा व्यक्ती तुमच्यासोबत पाहिजे. आणि तो तुम्हाला फक्त फोटो काढण्यात मदत नाही करणार, तो तुम्हाला चांगल्या ट्रेकचा अनुभव करून देईल. असा तुमच्यासोबत एक व्यक्ती हवा. थोडक्यात काळजी करणारा किंवा सांगणारा की बाबा असं नको, असं कर, काळजी घेऊन ये, फोटो काढ किंवा तिथं जा. हा, तो तुमचा एक्सपिरियन्स चांगला बनवाल अशा लोकांसोबत जा, ना की जो तुमची इंस्टाग्रामची फीड भारी बनवाल. आता ट्रेकला जातात, मागे राहतात, परत म्हणतात की मी आजारी पडलो किंवा मला हे दुखते ते दुखते, पण असं का? खरं तर फक्त ट्रेकला जाऊन तुम्ही आजारी पडत नाही, तुम्हाला तो ट्रेक झेपत नाही म्हणून तुम्ही आजारी पडता. तुम्हाला सवय असते की ऑफिसमध्ये बसायची, महिना काम करायची, आणि कधीतरी मित्रांचा प्लॅन बनतो एखादा संडेला, तेव्हा तुम्ही जाता आणि तुम्ही छत्री घेत नाही सोबत, नाही तुमच्याकडे रेनकोट नसतो, फक्त एकदा प्लॅन बनलाय म्हणून निघायचं, काहीच इक्विपमेंट सोबत घ्यायचे नाहीत आणि मस्त दिवसभर पावसात भिजायचं आणि घरी आल्यावर म्हणायचं की मी आजारी पडलो. तर हे चुकीचं आहे. ट्रेकला थोडक्यात त्याला नावं देतात, पण ऍक्च्युअल मध्ये स्वतः ज्या गोष्टी स्वतः काळजी घेतली. समजा तुम्ही आता गावाकडची पोरं बघाल, जे की आमच्या महाडमध्ये जी माझी मित्रमैत्रिणी आहेत, ते त्यांना अजिबात कधीच आजारी पडलेलं मी बघितलं. लिटरली ते 2-2, 3-3 तासाची ट्रेक आहेत ना, ते एका तासात चढतात. आणि मी एकदम शॉक होतो की भाई तू कसा काय एवढा जातोस वर. पण त्या लोकांमध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि त्यांनी तो हार्श एन्व्हायरमेंट आहे ना, त्यांनी जवळून बघितलेला असतो, त्यांना लहानपणापासून त्याची सवय असते. ते गुरं चारायला न्या इकडे तिकडे डोंगरावर, किंवा आई वडिलांना शेतामध्ये मदत करा, ह्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून केल्या असतात. कष्टाची कामं केली असतात, म्हणून त्यांना हे काही नवीन नाहीये त्यांच्यासाठी सांगायचं, म्हणून ते कधी आजारी पडत नाहीत. पण आपल्याला जे नवीन लोक आहेत, एसीत बसून कधीतरी एकदा जायचं फिरायला आणि नंतर म्हणायचं की मी आजारी पडलो, तर ते चुकीचं आहे. तर आपण कधी कधी बघतो की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जात असतो, ट्रेकला जात असतो किंवा कुठं पर्यटन स्थळ बघायला जात असतो, तेव्हा आपल्यासोबत एखादं कुत्रं किंवा
एखादा प्राणी असतोच जो आपल्यासोबत पूर्ण जातो, आपला वाट दाखवतो, आपल्यासोबत मागे येईपर्यंत असतो. तर नक्की काय वाटतं मला? मी बरेच वेळा जेव्हा किल्ल्यावर जातो त्यावेळी बरेच वेळा असं घडलंय की माझ्यासोबत एक ना एक तरी कुत्रा आलाच पूर्ण ट्रेक पर्यंत, स्टार्ट टू एंड पर्यंत तो होताच माझ्यासोबत. हम्म. तर मला तसं वाटतं की हे जे कुत्रे आहेत ते एक प्रकारे देवाचंच एक रूप आहे, जे की आपल्या सोबत आपली काळजी घेत चाललेलं असतं. आणि जर तुम्ही थांबलात तर तुमच्याजवळ थांबतो. तो तुमच्याकडे अपेक्षा नाही करत की तुम्ही मला खायलाच द्या किंवा तुम्ही मला हेच द्या तेच द्या. तर काही नाही, त्याला फक्त तुमच्यासोबत यायचं असतं आणि तुम्ही सेफली रिटर्न आलात की नाही ह्याची गॅरंटी हवी असते. नंतर तो तुमच्या मागं पण येत नाही. म्हणजे थोडक्यात काळजी घेण्यासाठी आपल्याबरोबर कोणतरी आहे असं. आणि माझ्यासोबत पण एकदा असा किस्सा घडलेला, की आम्ही वरंधा घाट जेव्हा चालू केला, रात्रीची वेळ होती, घाट चढायला चालू केलता. तर आमच्या गाडीसोबत एक पक्षी होता. तो पूर्ण घाट चालू करण्यापासून ते घाट संपेपर्यंत, हायवे लागेपर्यंत आमच्या गाडीच्या वरतीच असं आहे, होता. हिंदू हिंदू धर्मात आपण देवांची पूजा करतो हम्म. आणि आपला हा धर्म हा निसर्ग पूजक धर्म आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आपण सूर्याची पूजा करतो, बरोबर. आपण सागराची पूजा करतो, आपण प्राण्यांची पूजा करतो. कुत्रा म्हणा, साप म्हणा, नागाला पण आपण पूजतो. बरोबर. तर हे जे कुत्रे असतील किंवा जे ट्रेकला आपल्या सोबत जे येतात प्राणी, हा. ते देवाचंच रूप असतात. जे की आपल्या काळजीपोटी आपल्या सोबत येतात आणि ट्रेक झाल्यानंतर ते बाजूला होतात. तर मला प्रश्न असा होता, की पर्यटन आणि ट्रेक हे चांगलं करण्यासाठी आपण काय करावं? माझा एक मित्र आहे केतन फुलपगारे म्हणून. त्यांनी काय केलंय, त्यांनी एक कम्युनिटी बनवलंय. एक 7 सह्याद्री प्रतिष्ठान त्यांनी खोललं आणि त्या प्रतिष्ठानामध्ये लोकांना ऍड केलं आणि त्यांना इतिहासाची जाणीव करून दिली. त्यांना स्वतः ट्रेक्सला घेऊन गेला आणि गड किल्ले दाखवले आणि त्यांना संवर्धनाची आवड लावली. फक्त फिरू नका. तर त्या गड किल्ल्यांचं संवर्धन मग तुम्ही करा. हा. कारण आजकाल Instagramसाठी, रील्ससाठी बरेच जण फक्त फिरायला जातात आणि त्यांना इतिहास माहित नसतो. त्यांना ते गड किल्ल्यांचं संवर्धन किंवा त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. तर त्याने तसं नाही, त्यांनी कम्युनिटी तयार करून त्या मुलांमध्ये ते बी रोवलंय. जेणेकरून आमच्या त्या एरियामधली सगळी लोक गड संवर्धन असेल किंवा चांगले जे कार्य आहेत त्या कार्यामध्ये सहभागी होतात. तर असं प्रत्येक तालुक्यामध्ये कोणी ना कोणीतरी असे ग्रुप बनवले पाहिजेत, जे की शिवकार्यासाठी किंवा पर्यटन चांगलं बनवण्यासाठी, डोळस बनवण्यासाठी मदत करतील. समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना आवडल्या असतील. आणि तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही पॉडकास्ट आमचा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाच अजून नवीन गोष्टींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.